पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जातो तर पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य केलं नाहीच। मला पोलीसवर हे आहे, भरोसा आहे, म्हणून ते न्याय ते जरूर देतील। आता जर तुम्ही आता त्यांना बराबर फुटेज वगैरे दाखवणार, आता न्यूजवर वगैरे येणार तर ते बघणार, ते तेव्हा त्यांना माहिती पडणार स्टोरी बरोबर, तर ते आम्हाला न्याय जरूर देतील वगैरे। एडव्होकेट कडे पाठवलेले जू पोलीस स्टेशननी कारवाई नाही केली, त्याच्यामुळे मला जू पोलीस स्टेशनला बी मी लेटर दिली, ACP ला दिली, आपले DCP ला दिली, कमिशनर ऑफिसला वगैरे पाठवलं, आणि आपले गृहमंत्री आहेत त्यांना बी आम्ही सर्व पाठवलेलं आहे। नमस्कार, मी नागेश कसगुंडे, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। सध्या मी आहे विलेपार्ले पश्चिम मध्ये, आणि विलेपार्ले पश्चिम मधील कोण गावठण या ठिकाणी, आणि या ठिकाणी जे ईस्ट इंडियन बांधव आहेत, म्हणजे ज्यांना मुंबईचे आद्य भूमिपुत्र असं म्हणून संबोधलं जातं, त्यांच्या घरावर आता हल्ले होऊ लागलेत। टोळकेचे टोळके त्यांच्या घरावर घुसू लागलेत, आणि हातोडा आणि धारदार हत्यार यासोबत त्यांच्या घरावर हल्ले होऊन आता माझ्यासोबत जो शेजारी तुम्हाला फुटेज पाहायला मिळते ते त्याचा पुरावा आहे। CCTV फुटेज मध्ये रेकॉर्ड झालेले पुरावे आहेत, आणि त्याच्याच अनुषंगाने ज्यांच्या घरावर हल्ला झाला, जे आद्य भूमिपुत्र आहेत असे ओवेन निश्चित माझ्यासोबत आहेत, त्यांच्या घरावर हल्ला झाला होता। ओवेन सोबत जाणून घेऊ नक्की काय आहे प्रकरण, का एवढा मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरावर हल्ला झालेला आहे, त्याची नक्की पार्श्वभूमी काय आणि कारण काय जाणून घ्या। तर काय सांगा, तुम्ही मला एक CCTV फुटेज पाठवलं होतं, तुम्ही मदतीची एक हाक दिली होती की मदत हवी आहे, तुमच्या घरावर हल्ला होते, तुम्ही मुंबईचे भूमिपुत्र, तुमच्याच घरावर हल्ले होत आहेत, काय सांगाल नक्की प्रतिक्रिया? तर आम्ही ऍक्च्युली मुंबईचे मेन भूमिपुत्र आहे, आणि आमच्या घरावर ऍक्च्युली हल्ले होतात, ते लय वाईट आहे। आणि असं बी नाही धारदार हत्यार घेऊन, रॉड वगैरे सगळे घेऊन जर आमच्या घरावर हत्यार होतात ते गलत आहे। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, आम्ही कंप्लेंट वगैरे केले आमचे ते सिनियर साहेबांकडे बी, पण त्यांना सांगितलं आम्ही FIR घ्या, त्यांच्यावर FIR घेतलीच पाहिजे, करून त्यांना सर्व ती आम्ही CCTV माझे कॅमेरामध्ये जे हे झाले फुटेज मध्ये आले ते आम्ही त्यांना दाखवलं, तरी त्यांनी ते त्याच्यावर FIR घेतली नाही, तर ते लय वाईट आहे। आम्ही सोचतो की पोलीसवाल्यांनी आम्हाला संरक्षण दिली पाहिजे। ऍक्च्युली आम्ही रहिवासी आहे त्याच्यासाठी, आणि माझी फॅमिली आहे, माझा लहान मुलगा आहे, माझी आई आहे, माझी बायको आहे, त्याच्यावर हल्ले होता। तुम्ही ते CC फुटेज बघितलं असेल साहेब, मी करून तुम्हाला पाठवलेलं आहे, ते वाईट हातोड्याने जर मारतात आमच्या अंगावर, तुम्ही ते फुटेज बघू शकता। त्यांच्याकडे चॉपर आहे, सुऱ्या वगैरे जे बी हत्यार होती ते दिसत होती, आणि ते लय वाईट आहे। ते आम्ही पोलीस स्टेशनला सांगतो, पोलीस स्टेशन आमच्या ऐकतच नाही। या संदर्भात तुम्ही जुहू पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती का, आणि नक्की या प्रकरणाचं मूळ कारण काय, का होत हल्ले, त्याचं कारण काय झालं साहेब, आम्ही त्यांच्या खुद जेवणची पहिल्या सकाळी त्यांना भेट घेतलेली, त्यांना आम्ही ऑलरेडी सांगितलं की एक दिवस अगोदर 3-4 बाया आलेल्या, ते सांगितलं करून, तरी पण त्यांचं काही केलं नाही। आणि जेव्हा सकाळी आम्ही त्यांच्याकडे त्यांना भेट घेतली, आणि संध्याकाळी 5 वाजता हे 16-17 माणसं, म्हणजे 4-5 बाया आणि बाकीची माणसं घेऊन माझ्या घरामध्ये आली। आता ते हल्ला बोललं तर मी जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं या करायचे, त्यांनी माझे पैसे दिले, त्याला 90 लाख रुपये दिलेले आहे साहेब बांधण्यासाठी। त्यांनी ना घर बांधलं नाही काय बांधलं, वर्ण मी ऐकलं करून माझी ती वरची जागा 3-4 जणांना त्यांची ते वर्ण विकलेले, तो बोलतात, आम्हाला काय माहिती नाही त्याच्याबद्दल, करून ते विकलेलं आहे। पण या जर मला त्याच्या चुटका लेणं देणं नाही ना, आणि मी त्याला ऑलरेडी काय ते बोलतात ते नोटीस पाठवून, टर्मिनेट नोटीस पाठवून त्याला टर्मिनेटर वगैरे सर्व केलेलं आहे। अगं त्याला काय करायचं, त्याला सांगा ना कोर्टामध्ये जा। आणि पोलीस स्टेशनने आम्हाला 2019-20 एक लेटर दिलेली, आणि तो आतापासूनच 3-4 वेळा झालेला आहे। 2019 का कधी आम्ही पोलीस लोकांकडे तक्रार केली, त्यावेळेला अशीच माणसं घुसवलेली,
तेव्हा मला पोलीस स्टेशन एक लेटर लिहून दिलं, मला बी ना त्याला बी. कारण तुम्ही त्याला वॉर्निंग दिलेलं तू तिकडे जायचं नाही, तुम्हाला काय आहे ते तुम्ही कोर्टामध्ये जाऊन करू शकता. छोटेलाल शुक्लाला सांगितलेलं ना, मला सांगितलेलं. तर मी कोर्टामध्ये गेलो, माझ्या कोर्टामध्ये ऑलरेडी केस चालू आहे. आता त्याला बी बोलले तर तो कोर्टामध्ये जात नाही आणि तो डायरेक्ट माणसं घेऊन माझ्या घरामध्ये हल्ले करतो आणि आम्ही पोलीस स्टेशनला मध्ये जाऊन कंप्लेंट करतो आणि त्यांना सांगतो FIR घ्या. एक 3 से 4 वेळेला झालं साहेब करून, अजूनपर्यंत त्याच्यावर FIR घेत नाही. आता यो हल्ला तुम्ही जरा बघून घ्या, तुम्हाला माहिती पडणार काय आहे काय नाही या फुटेज मध्ये. याच्यामध्ये बाकीचं राहिलं सर्व साईडला, पण या FIR झाली पाहिजे. पण हत्यारं घेऊन रॉड घेऊन माझ्या घरावर हल्ले होतात, दरवाजे तोडलेले सर्व. भूमिपुत्र ईस्ट इंडियन, मुंबईचा भूमिपुत्र म्हणून ज्या आपल्याला माहिती आहे, अशा ईस्ट इंडियन कुटुंबावर हल्ले होतात. जुहू पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय की आज नव्हे तर आतापर्यंत 3ऱ्या वेळा अशा प्रकारचा हल्ला झाला, हत्यारांसोबत हल्ला होतोय, ते सुद्धा तोडले जाते. घराच्या म्हणजे तुम्ही बघत आहे ज्या पद्धतीने CCTV फुटेज मध्ये दिसतंय, अशा पद्धतीने जर घरांवर हल्ले होत असतील आणि जुहू पोलीस स्टेशन यामध्ये जर FIR दाखल करत असेल तर नक्कीच एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होते. नक्की काय अशा प्रकारची कार्यपद्धती आहे आणि कोणाचा तुम्हाला दबाव आहे की ज्याच्यामुळे या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होत नाही. आता या तुम्ही संदर्भात सांगता की जुहू पोलीस स्टेशन कारवाई करत नाही, गुन्हा दाखल करत नाही. संदर्भात याबाबत विषय म्हणजे वरिष्ठ अधिकारी असतील, ACP असतील, DCP असतील किंवा मग मुंबईचे पोलीस आयुक्त यांना तक्रारी संदर्भात पुरावा म्हणजे मागणी केली? मी ऑलरेडी तिकडे कंप्लेंट केलेलं आहे. त्यांना लेटर्स वगैरे एडव्होकेट कडे पाठवलेले, जुहू पोलीस स्टेशननी कारवाई नाही केली. त्याच्यामुळे मला जुहू पोलीस स्टेशनला बी मी लेटर दिली, ACP ला दिली, आपले DCP ला दिली, कमिशनर ऑफिसला वगैरे पाठवलं आणि आपले गृहमंत्री आहेत त्यांना बी आम्ही सर्व पाठवलेलं आहे. लेटर्स वगैरे करून आम्हाला मदत करा, करून हे जरा होतो ते लई वाईट होतोय, करून मदत केली पाहिजे असे तुम्ही. आणि तुम्ही बघितलं असं बी नाही विदाउट पुरावा आहे ना तुमच्याकडे पुरावा आहे, पुरावा आलेला आहे. जर माणसं तुम्हाला मी फुटेज दिलेले बघा, त्यामध्ये केवढी माणसं वर आल्यात रॉड घेऊन हे घेऊन. ते बोललं तर काय झालं आमच्या अंगावर, माझ्या बायकोवर हल्ला झालाय, माझ्या बायकोचं मेडिकल झालेलं आहे, तिच्या पायावर मारलंय, हातावर मारलंय, अख्खं सुजलेलं आहे, तिचा हात सुजलेला आहे, अख्खे पाय वगैरे सुजलेला आहे. एक लेडीजला मारतात ते जेंट्स येऊन बोललं तर काय झालं, ते छोटेलाल शुक्ला वगैरे सर्व येऊन. आणि पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जातो तर पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य केलं नाहीच. तुम्ही सांगता की पोलीस स्टेशनने सहकार्य केलेलं आहे, काय असेल तुमची अपेक्षा, काय आहे तुमचा पुढचा पवित्रा, की कशा प्रकारे न्यायाची अपेक्षा करताय, कोण तुम्हाला न्याय मिळवून देईल? मुंबई पोलीस वर विश्वास तुमचा आहे का? कारण वरिष्ठ अधिकारी तुम्हाला न्याय मिळवून देतील असं अपेक्षा आहे का? काय नाही, मला पोलीसवर हे आहे, भरोसा आहे, करून ते न्याय ते जरूर देतील. आता जर तुम्ही आता त्यांना बराबर फुटेज वगैरे दाखवणार, आता न्यूजवर वगैरे येणार तर ते बघणार, ते तेव्हा त्यांना माहिती पडणार स्टोरी बरोबर, तर ते आम्हाला न्याय जरूर देतील. आम्हाला त्या पोलीसवर पुरा भरोसा आहे. काय झालं ते अर्धी स्टोरी ऐकलेली पहिला आणि त्याला माहिती होतं. आता फुटेजच्या संख्या आम्ही सर्व त्यांना पेन ड्राईव्ह वगैरे ते कंप्लेंट दिलेले, आता ते बघतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. हे माझ्यासोबत होते ओवन मिस्किटा. त्यांनी सांगितलंय मुंबई पोलिसांवर आम्हाला भरोसा आहे आणि जुहू पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने म्हणजे जे फुटेज दिले, जे पुरावे दिले त्याच्या अनुषंगाने नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये संबंधित जे आहेत छोटेलाल शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. नक्कीच या संदर्भात जुहू पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्याकडून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नक्की प्रकरण काय, का होत नाही गुन्हा दाखल आणि गुन्हा दाखल करण्यासाठी का लागतो एवढा वेळ, काय नक्की पुढचं सर्वात शेवटी काय सांगाल, तुमच्या मागण्या काय असतील कशा प्रकारे? माझी मागणी एकच आहे, करून त्याच्यावर FIR घ्या आणि जेवढी माणसं आणलेली त्याला पहिला आतमध्ये करा, अरेस्ट करा. त्याच्यानंतर काय पूछताछ करायचे त्याच्यानंतर तुम्ही जरूर करा. आम्हाला बोलवून पूछताछ करायचंय, काय करायचं तुम्ही बोलू शकता ना, पण हे बघून तुम्हाला त्यांना अरेस्ट केलंच पाहिजे. FIR पहिला त्याच्यावर घेतलीच पाहिजे. आणि साहेब मी याने बघितलं इकडेच त्यांनी केलं, नानावटीच्या पाठीमागे बी त्यांनी हेच केलेलं आहे. तुम्हाला माहितच आहे, नानावटीच्या पाठीमागे बी त्यांनी सेम स्टोरी केली. पैसे घेतले, पहिला त्याला पोझिशन देतो, मग परत त्याची
प्रकारची माणसं घुसवतो आणि सर्व तिकडे याच बायका आणि काय होतं बायका अंगावर येतात त्यांच्या आणि आम्ही काय करूच नाही शकत ना आम्ही तर काहीच नाही करू शकत त्यांच्यावर मागणी एकच गुन्हा दाखल करा मागणी एकच जे या संदर्भात आरोपी आले होते त्या सर्वांना अटक करा आणि पुढची चौकशी नक्की करा आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करू त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे व्यक्तीचं नाव घेतलं जाते सुटेला शुक्ला या संदर्भातला अशीच एक प्रकरण मागील काही दिवसाअगोदर 76 लाखाची फसवणूक अशी एक बातमी आपल्याला पाहायला मिळाली होती हीच व्यक्ती त्या गुन्ह्यात सुद्धा इन्व्हॉल्ड होती म्हणजे हॅबिच्युअल क्रिमिनल अशा पद्धतीची जी मोडीस ऑपरेंडी असते की काय आणि त्याच पद्धतीने या प्रकारे जुहू म्हणजे जो विलेपार्ले गावठण परिसर आहे त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या घटना वारंवार का घडतात यावर सुद्धा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय तुमच्या तिथे सांगतो की माझा सहकारी नितीन नगरकर सोबत खूप खूप धन्यवाद.